केज तालुक्यातील मस्साजोग गावची आता पोटनिवडणूक लागलेली आहे. सरपंच पदासाठी ही पोटनिवडणूक होती आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्यानंतर आता मस्साजोग गावचा कारभारी कोण असणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत. काय सांगाल, आता पोटनिवडणूक लागलेली आहे, तुमचे बंधू सरपंच होते, त्यांच्या जागी आता कोण येणार याची चर्चा आहे. मात्र तुमच्या कुटुंबातला सदस्य कोणी ही निवडणूक लढवणार आहे का, आणि काय नेमकी सध्याची तुमची तयारी आहे? मागच्या 2 दिवसात जे मागच्या इलेक्शनला 2022च्या जे पॅनल प्रमुख होते, जे आत्ताचे सदस्य लोक आहेत ग्रामपंचायतमधले किंवा जे सरपंच पदाला उभा होते, अशा सर्व लोकांनी मिळून ह्या जे घर आहे संतोष अण्णांचं, त्या ठिकाणी येऊन सांगितलं की आमचा तुम्हाला बिनशर्त पाठिंबा आहे. जे कोणी निवडणुकीला उत्सुक आहे त्याला देखील आम्ही विनंती करतो की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. राहिलेला 18 महिन्याचा कालावधी आहे, तो संतोष अण्णाला आदरांजली म्हणून, श्रद्धांजली म्हणून आणि त्यांचे काय राहिलेले स्वप्न आहेत ते सर्व गावांनी मिळून आपण पूर्ण करू, असं त्यांचं बोलणं झालं. आणि आजपासून फॉर्म भरायची सुरुवात आहे. तर येणाऱ्या 2 दिवसात ते सगळं चित्र स्पष्ट होईल. 13 तारखेपर्यंत अर्ज दाखल करण्याची तारीख आहे. मात्र तुमच्या कुटुंबातला कोणाचा निर्णय झालेला आहे का, की कोण या निवडणुकीमध्ये उतरणार? आपल्याला मागच्या 1-1.5 वर्षापासून आपण बघतोय की ही केस एवढी मोठी आहे आणि एवढी आमच्यावर जी दुर्दैवी वेळ आलेली आहे, त्याच्यामधून गावच नाही, कुटुंबच नाही, तर तुम्ही देखील सगळ्या राज्यभरात बघितलेलं आहे की कशा प्रकारे 1 वर्ष ह्या केसमधून आपण लढता लढता गेलेलं आहे. तर एकच भूमिका आहे की जे संतोष अण्णांचं स्वप्न होतं किंवा जे त्यांना अपेक्षित होतं, ते सगळ्या लोकांनी आपल्याला ही केस लढताना सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला जे काही गावासाठी आमचं योगदान असणार आहे ते आम्हाला तुम्ही कळवा. तर कुटुंबामधून मला केसला वेळ द्यावी लागणार आहे जास्तीची. आणि जे संतोष अण्णांची किंवा जी गावकऱ्यांची टीम आहे सध्याची, ते सर्व मिळून सर्वांनी विनंती केली की आपल्याला हे राहिलेले अण्णांचे जे 1.5 वर्ष आहे ते पूर्ण करून मग बाकी तुमचे निर्णय पुढे तुम्ही घ्या, परंतु हे 1.5 वर्ष तुम्ही आम्हाला तुमच्या म्हणजे हे जे गाव आहे, जसं अण्णांचं स्वप्न होतं तसं करण्याचा आपण सगळे मिळून प्रयत्न करू. तुम्ही गावकऱ्यांना काय आवाहन करणार आहात का? अनेक गावकऱ्यांनी येऊन तुमच्या घरी जर पाठिंबा दिला आहे, तर बिनविरोध निवडणूक होईल असं तुम्हाला वाटतंय का? आणि नसेल तर मग तुम्ही आवाहन करणार का गावातील लोकांना? नाही, आव्हान म्हणून नाही, पण मला एवढंच म्हणायचं आहे की जे गावची एकी सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेली आहे, तर येणाऱ्या 18 महिन्याच्या कालावधीमध्ये जे काही ही निवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी, असं म्हणजे आमची सुद्धा इच्छा आहे सगळ्यांची, घरच्या कुटुंबाची देखील इच्छा आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही पोकळी निर्माण झालेली असं वाटते कोणाला की गावात अजून काय व्हायला पाहिजे किंवा, तर ते सगळं त्या पद्धतीनं काम करायचं सगळ्या गावकऱ्यांनी ठरवून ते पुढं संतोष अण्णांचं जे काही सामाजिक राजकीय जे काय आहे ते एवढ्या 18 महिन्यासाठी सगळ्यांनी चालवावं अशी माझी इच्छा आहे. आणि येणाऱ्या 2 दिवसात नक्कीच ह्याच्यावर 100% तोडगा निघेल. नक्कीच. आता तुम्ही न्यायाच्या लढाई लढताय. बीडच्या न्यायालयापासून सुप्रीम कोर्टापर्यंत तुम्ही जाताय. सगळीकडे सध्या सुनावण्या होत आहेत. मात्र बीडची जी मुख्य सुनावणीची सुरुवात आहे तीच अजून झालेली नाही, ज्यामध्ये हत्या, खून आणि खंडणी आणि ॲट्रॉसिटी या संपूर्ण प्रकरणाचं एकत्रित चार्जशीट आहे. आज अपेक्षित आहे तुम्हाला, आज तारीख आहे न्यायालयामध्ये, की आज या सुनावणीला सुरुवात होईल, युक्तिवादाला सुरुवात होईल? आज साक्षी पुराव्यांची लिस्ट कोर्टासमोर म्हणजे देण्यात येणार आहे. मग कोर्टाने साक्षी पुराव्यांची लिस्ट घेऊन लगेच केस आजच चालू होते का पाहणं गरजेचं आहे. परंतु येणाऱ्या पुढच्या तारखेला मात्र 100% आपले साक्षी पुरावे चालू होतील आणि केस चालू होईल. मात्र तुम्हाला आत्ता काय अपेक्षित आहे? ज्या पद्धतीने न्यायालयामध्ये आरोपींच्या वकिलांकडून वारंवार वेळ वाढवून नेण्याचा प्रयत्न केला जातो असं दिसतंय, तुम्हाला एकूणच या संपूर्ण बाबतीत काय वाटतं आणि काय अपेक्षित आहे? नाही, ते सगळं निकम साहेबांनी, जे सरकारी वकील आहेत, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ह्यांचा काय उद्देश होता. ह्यांना केस डिले करायची होती, तर तो उद्देश त्यांचा साध्य नाही झालेला. ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेले, परंतु हे प्रकरण म्हणजे दुर्मिळातलं दुर्मिळ आहे. ज्या पद्धतीनं माझ्या भावाला ह्या लोकांनी संपवलं ते खूप दुर्दैवी आहे. ते अमानुषपणे ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, तर लवकरात लवकर 1 वर्षाच्या आत, 6 महिन्याच्या आत ह्या सगळ्या लोकांना शिक्षा व्हावी आणि केस संपवावी, असा माझी अपेक्षा आहे आणि तसं झालं पाहिजे. येणाऱ्या तारखेपासून नक्कीच केस चालू होऊन लवकरात लवकर ही केस पुढे जाईल.
धन्यवाद. आपल्यासोबत धनंजय देशमुख होते, ज्यांनी स्पष्ट केलेलं आहे की मस्साजोग गावची जी पोटनिवडणूक आहे ती बिनविरोध झाली पाहिजे अशी गावकऱ्यांची कुटुंबियांची इच्छा आहे. या संदर्भात आता पुढे नेमकं काय काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसऱ्या बाजूला न्यायालयामध्ये जी सुनावण्या होत आहेत त्या लवकरात लवकर होऊन यामध्ये न्याय मिळावा अशी देखील अपेक्षा धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन प्रमोदसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.